चला लुक ॲट दिस. काय करायचंय बघा. हो का क्वेश्चन बघा. CaCl2 CaCl2 आणि CaBr2. क्वेश्चन नंबर 2. NaCl CuCl. क्वेश्चन नंबर 3. KCl ओके चला KCl पटकन स्टार्ट करायचं सोडवायला. ओके आता हे एक्झाम्पल जे तुम्हाला दिलेत आपण लक्षात घ्या. हे एक्झाम्पल आता सोडवताना कसे सोडवणार आपण एक्झाम्पल. पहिलं CaCl2. पहिलं बघा पहिलं एक्झाम्पल CaCl2 आणि CaBr2. ह्याच्यात क्लोरीन हा anion आहे. Ca वर +2 चार्ज आहे. इकडे पण Ca वर +2 चार्ज आहे. म्हणजे कॅटायन काय आला सेम का डिफरंट. कॅल्शियम दोन्हीकडे ना म्हणजे कॅटायन कसं आहे सेम. मग आपण काय बघणार कॅटायन सेम असला तर anion. आता anion इथं कोण आहे क्लोरीन. इथं कोण आहे ब्रोमीन. म्हणजे ब्रोमीनची साईज क्लोरीन पेक्षा जास्त आहे बरोबर आहे का नाही. मग साईज फॅक्टर इथं मॅटर करतो. म्हणजे थोडक्यात CaCl2 पेक्षा कुणाचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल रे. CaBr2 चं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल. इट्स ऑर्डर ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. आता कोव्हॅलंट कॅरेक्टरची ऑर्डर निघाली की तुम्हाला माहितीच आहे सोल्युबिलिटी कमी. ज्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त त्याची सोल्युबिलिटी कमी. म्हणजे सोल्युबिलिटीची ऑर्डर पण तुम्ही काढू शकता बरोबर का नाही. सोल्युबिलिटी त्यानंतर कोण रे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट. त्यानंतर कोण रे बोला लवकर. त्यानंतर काय कलरचा डार्कनेस बरोबर आहे का. आता सांगा मला इथं कोव्हॅलंट कॅरेक्टर याचं जास्त. त्यानंतर ह्याची सोल्युबिलिटी कमी. त्यानंतर याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट कमी. आणि ह्याचा कलर कसा असणार डार्क. आलं का लक्षात. त्यानंतर सेकंड सेकंड एक्झाम्पल घ्या. चला सेकंड एक्झाम्पल मध्ये काय करणार आपण. सेकंड एक्झाम्पल मध्ये कसं सोडवायचंय क्वेश्चन. चला नेक्स्ट कुठला आहे रे NaCl आणि CuCl. Cl- anion कसा आहे सेम. Na प्लस कॅटायन इथं कोण आहे Cu प्लस कॅटायन. पण एक गंमत बघा बाळांनो NaCl आणि CuCl मध्ये काय आहे रे बच्चो बताओ काय आहे सांगा लवकर. एक लय भारी गंमत आहे ह्याच्यात. कोण सांगतंय. अरे बाळांनो कोव्हॅलंट कॅरेक्टर कुणाचं जास्त असेल CuCl चं. कारण Na प्लस आणि Cu प्लस ह्याच्यात Cu प्लस हा काय सुडो नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इथं काय दाखवतंय सुडो नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतोय. त्यामुळे ह्याचं पोलरायझेशन पॉवर जास्त असते. आणि ज्याचं पोलरायझेशन पॉवर जास्त त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर पण जास्त. कळलं का. आलं का लक्षात. त्यामुळे ह्याच्यात कोण जिंकणार आहे आपला CuCl जिंकणार आहे. डोक्यात आलं का सगळ्यांच्या. येस ऑर नो. करेक्ट करत चला ज्यांचं चुकलंय त्यांचं. येस ऑर नो आवाज आला पाहिजे. म्हणजे NaCl CuCl मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं जास्त असेल CuCl राईट. मग हे पुढचं येणारच आहे तुम्हाला आता. सोल्युबिलिटी मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट आणि कलर. आलं लक्षात. एक आन्सर सुटलं की सगळं सुटतंय. चला तिसरं इकडं कोण आहे पुढचं रे KCl आणि AgCl. इधर भी वहीच फॅक्टर है रे बाबा. K प्लस आणि Ag प्लस. अब बताओ रे इसमें प्लस है anion सेम है. आता anion सेम असतो आणि त्यावेळेस कॅटायन बघायचा. कॅटायन सेम आहे का रे नाहीये. पण Ag प्लस हा कोण आहे आपला Ag प्लस हा आपला सुडो नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. त्यामुळे ह्याचा सुद्धा पोलरायझिंग पॉवर कशी असेल जास्त. आणि ज्याची पोलरायझिंग पॉवर जास्त त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. म्हणून सेम आपण या सगळ्या कॉन्सेप्ट वरील प्रमाण सोडवू शकतो. आलं का नाही लक्षात. येस ऑर नो. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल कोणतं आहे रे. पुढचं एक्झाम्पल FeOH थ्राइस आणि FeOH ट्वाइस. आता मला सांगा OH थ्राइस म्हणजे इथं Fe काय आला +3. इथं Fe काय आला +2. सोपं आहे. सांगा बरं आता काय सांगणार तुम्ही इथं. सांगा लवकर. चार्ज कुठला वेक्टर लावणार आहे चार्ज. ज्याचा चार्ज जास्त त्याचा कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. Fe+3 आणि Fe+2. सिम्पली काय सांगणार तुम्ही मला सांगा आता पोरांनो. Fe+3 म्हणजे इथं कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं जास्त असेल रे Fe+3 चं. कारण याचा चार्ज जास्त. मग ह्याचा कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आलं तर सोल्युबिलिटी सांगा. मग सोल्युबिलिटी कोणाची कमी येईल याची. कळलं का. सोल्युबिलिटी कोणाची कमी होईल Fe3+ची ना. म्हणजे ह्या कंपाऊंडची येईल. कळलं का नाही कळलं रे.
अरे येस और नो? समजलं ना? मग बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या वरील प्रमाणे इथं सोडवायच्या आहेत. कळलं का? क्वेश्चन नंबर पहिला सुटला, दुसरा, तिसरा आणि चौथा, चारीचे चारी एमसीक्यू तुमचे सुटले. राईट और रॉंग? येस, शाबास. चला